गाईज कॅमेरा येऊन 24 तास झालेले. नाही चांगलं वाटतंय. विपुलने काहीतरी नवीन घेतलंय. आम्ही इतके दिवस वाट बघत होतो. ॲमेझॉनवरती बघतो, इकडे तिकडे बघतोय. करणारे तोडे शिवशा. मित्रांनो, तो फायनली हा ब्लॉग कशात शूट होतोय माहिती आहे का तुम्हाला? हा ब्लॉग शूट होतोय DJIचा ऑस्मो पॉकेटमध्ये. फायनली आता ऑस्मो पॉकेट आलं आहे आपल्याकडे. गाईज कॅमेरा येऊन 24 तास झालेले पण कार्ड नव्हतं. ओमने आता ऑनलाईन कार्ड मागवलं आणि आता कॅमेरा सुरू झाला आहे. ही लाईट मॅगीवरती प्रॉपर आहे. खरंच बोल काहीतरी. काय मस्त वाटतंय बाबा ना. काय इंटरव्ह्यू आलाय का? नाही चांगलं वाटतंय. विपुलने काहीतरी नवीन घेतलंय. आता बघू आपण त्याचे रोजचे ब्लॉग्स कसे येतात, काय येतात. बाकी डेलीच्यावर आपण काहीतरी युनिक काढूया. फायनली विपुलनी ऑस्मो पॉकेट 3 कॉन्टेंट क्रिएशन एडिशन घेतलेलं आहे. आम्ही इतके दिवस वाट बघत होतो. ॲमेझॉनवरती बघतो, इकडे तिकडे बघतोय. आत्ता येईल, नंतर येईल, आत्ता येईल, नंतर येईल. हे घेऊ, ते घेऊ, घेऊ की नको, घेऊ की नको, हे की नको. पण फायनली आता आलेलं आहे. आता कॉन्टेंट पण टॉप नॉच येणार आहे. विपुल स्टोरेजचा जो इश्यू होता आहे ज्याच्यामुळे हा व्लॉगिंग करत नव्हता ते पण आता सॉर्ट झालेलं आहे. आता फक्त वाट आहे ब्लॉग्सची. आता ब्लॉग कधी एडिट होऊन येतील त्याच्यावरती. बाकी कॉन्टेंटचं ते कमी नाही होणार, ते तर गॅरंटी आहे. बस्कर विपुलची जर्नी आम्ही मागच्या 4 वर्षापासून बघतोय. मी आणि मॅगीने ते खूप क्लोजली बघितले आणि बोलायचं एवढंच आहे की आता बघा कसं आहे ना, आधी पण आणि आता पण साधन म्हणजे इक्विपमेंट्स या गोष्टीची आम्हाला अजून पण आहे ना कमतरता वाटते. असं वाटतं हे का नाही आहे, ते का नाही. पण अल्टिमेट क्रिएटर कॉम्बो एडिशन फायनली आलेलं. क्रिएटर कॉम्बो एडिशन आणि त्यात परत बॅक टू ट्रॅक आलो आम्ही एकत्र आलो. आता फक्त एवढंच बोलायचं की कॉन्टेंट आणि कॉन्टेंटच निघणार आहे. नवीन कॉन्टेंट, आमच्या दोघांचे मारामारी, भरपूर गोष्टी. ते लेजंड लोकांनाच माहिती आहे. आम्ही आमच्या दोघांचे भांडणं वगैरे सगळं दाखवतो. चलो भाई इतने में एंड करते अपन. अब देखते क्वालिटी कैसी. मित्रांनो, फायनली ऑस्मो पॉकेटमध्ये व्लॉगिंग सुरू आहे आणि खूप भारी वाटतं आहे कारण की आता कंटिन्यू ब्लॉग ठेवायचा आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहोत सरप्राईज. काय की तू खुश कसा होता सांग मला. बिट्टूला बसला. खुश कसा होता सांग ना. कसं होतं म्हणजे? तू खुश कोणत्या गोष्टीने होतो? सगळ्या गोष्टींनी म्हणजे लाईक सगळ्या गोष्टींनी म्हणजे सांग जरा. तुला कोणती गोष्ट ऐकायची मला ते काय? सांग. तुला कोणती गोष्ट ऐकायची? अरे तू जे सांगशील ते ऐकेल मला मी. नाही, असं काय नाही. मला कुठली गोष्ट जास्त आवडली मी त्याच्यावर हसतो, खुश होतो, बस. अशी कोणती गोष्ट अशी इम्पॉर्टंट काय नाही. आता आम्ही करणारे तोडे शिवशा. चलो बाय. मित्रांनो, आता आमचा झालेला विषय एंड. एवढं अनलिमिटेड थाळी जेवलोय. भाई विपुल फेक नको करू ना एनर्जी. नॉर्मल एनर्जी मध्ये नॉर्मल डायरेक्ट गुंगे, डायरेक्ट झोपे आहे. आणि आज खरंच आता आमचा ना विषय एंड झालेला. असं वाटतं गाडीचा झुटू बेकार नाही. अरे पेशंट सारखं जेवलाय हा. व्हेज जेवला, व्हेज. चांगलं होतं जेवण. काय पण चांगलं होतं. हॅपीडेंट काय खातोय? असंच हॅपीडेंट पण असंच खातोय. सो गाईज हा ब्लॉग इथेच एंड होईल. आता मला नाही वाटत ह्या पुढे माझी हिंमत होईल रेकॉर्ड करायची. भाई मला काहीतरी बोलायचं. बोल ना बाबा. मला हेच बोलायचं आहे की विपुलने कॅमेरा यायला त्याच्यासाठी तर सगळ्यात पहिले कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू बाई. दुसरी गोष्ट, एक चांगली नवीन जर्नी तो स्टार्ट करतोय परत एकदा. येस. आम्ही भरपूर ब्लॉग्स केले आधी पण असं नवीन काय नाहीये. पण आता नवीन हे की कन्सिस्टंटली करायचंय येस. आणि एकत्र परत
सगळ्यांनी हिंमत दिली आहे, हिंमत देत आहे एकमेकाला परत स्टार्ट करण्याची. सागर पण डेली ब्लॉग्स करणार असं त्यांनी बोललंय. चलो भाई, गुड नाइट, मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में, बाय.